वरती अजय. दोन्ही टीम आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल, याची दखल घ्या. चला बॅटिंग क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम, मी अलमदीना पॉकेट कॉर्नर्स या टीमच्या संघनायकाला हा कॉल देईन की आपला 12th मॅन हा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही आलाय, याची दखल घ्या. जर तो नसेल तर आपल्याला दंडात्मक कारवाई केली जाईल. आयोजन कमिटीने हा कॉल दिलाय. पहिल्याच बॉल वरती हवाई सफर, मैदानाच्या आतमध्ये गोलठंडक. पहिल्याच बॉल वरती पहिला विकेट, फलंदाज बाद झालेत. नाव आहे संदीप. संदीप बाद झालेत. सोशल या संघामधून अनेक काळ ज्या खेळाडूने क्रिकेटचं वर्चस्व गाजवलंय, मैदानाच्या आतमध्ये संदीप जाधव किंबहुना या खेळाडूचा खेळ नेहमी प्रभावित करणारा ठरला होता. मात्र या प्रीमियर लीग मध्ये पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा त्यांचा मापदंड कुठेतरी अपयशी ठरलाय आणि रॉकफोर्ड रॉयल्स या टीमला मिळालेला हा हादरा. किंबहुना मलाही आवडलं असतं दादाची बॅटिंग बघायला, मात्र संदीप दादा हाडलक. क्रिकेटमध्ये पहिल्या बॉल वरती जो खेळाडू बाद होतो ना, त्याला किंबहुना आम्ही असं म्हणू की त्या मॅच मध्ये त्याला काही करताच आलं नाही. आता नवीन फलंदाज दाखल झालेत. नाव आहे सुशांत जाधव. एक भाऊ गेला ना, दुसरा भाऊ त्याची जागा घेण्यासाठी आलाय. सोपं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती विकेट मिळालाय. आपला भूतकाळ हा कसा होता याच्यापेक्षा तुमचा वर्तमान हा किती चांगला असेल याकडे लक्ष द्या. गोलंदाज निघालाय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, कट करण्याचा प्रयत्न होता. फर्स्ट स्लिप मध्ये थोडस मिसफिल्ड पाहायला मिळाली आहे. पहिली रन. या सन्माननीय हेमंत भाऊ शिंदे यांचंही आगमन झालंय. एक VIP नंबर आहे लास्टला 300, यामध्ये दुमत नाहीये आणि त्यांचं आगमन झालंय. या शिंदे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिली रन धावफलकावरती आली आहे. सुशांत आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ओव्हर द विकेटने अजय. ओ पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, हेलिकॉप्टर फिरवला होता. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बीट केलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने आता धावत संख्या जैसे थे वैसे. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चर्चा राहिली आहे. ओव्हर द विकेटने अजय. हो यावेळी ड्राईव्ह केलाय ओव्हर द कव्हर्स. डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. बॉल सरळ निघून जाईल सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. यश बावळेकर यांच्यासाठी हेमंतजी शिंदे साहेब आलेत. का आम्ही यांना आमचा बॅकबोन म्हणतो, आमचा पाठीचा कणा. ज्या खेळाडूने चांगला खेळ केलाय ना, त्याच्यावरती बक्षीस हमखास देणार. यश बावळेकर या. हेमंत दादा शिंदे यांच्या माध्यमातून तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या ते आपण स्वीकारायचं आहे. यश या नावात फार ताकद आहे. पुढचा बॉल. ओ यावेळी पहा स्विंग आणि मिस, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन कॅरी केलाय. रोल फिंगर केले, बॅक ऑफ द हँड. हा बॉल हाताळलाय आणि इथे डॉट बॉल आलाय. या यश यांना पारितोषिक दिले जाईल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये सुंदर असा बॉल हाताळला, बीट केलाय. धावफलकावरती धावसंख्या आहे ती 5. पुढचा बॉल. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये. आयुष्यामध्ये आज शिंदे साहेब आहेत असं म्हणेन ना की लागलेली भूक, नसलेला पैसा आणि मिळालेली गैरवर्तणूक ही नेहमी तुम्हाला धडा शिकवत असते, तुम्हाला परिस्थितीची जाणीव करून देत असते. आणि कोणतीही डिग्री जे शिकवत शकत नाही ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवतात. मैदानाच्या आतमध्ये आता डॉट बॉल आलाय आणि धावत संख्या 6 या आकड्यावरती. जैसे थे वैसे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुशांत यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने
आता मात्र इथे अध्यक्ष महोदय मोहज्जम नालबंद अध्यक्ष यांचंही आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. चला जाऊया. आज या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने आपण पाहतोय घोड्याची स्वार केली जाते आणि पर्यटक आनंद घेत आहेत. पोलो ग्राउंड वरती सातत्याने हे पाहायला मिळालंय. घोडस्वारी होते. मित्रांनो, घोडस्वारी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या बाजूला येऊ शकता. पोलो ग्राउंड इथे व्यवसाय आहे आमच्या खऱ्या अर्थाने या सर्वांना त्यांचंही कौतुक आहे. त्यांचाही व्यवसाय पुढे गेला पाहिजे. आज अनेक व्यावसायिक या ठिकाणी एकत्र आलेत. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज नाव आहे निलेश. तो राऊंड विकेटने येईल. स्ट्राईकला आहेत फलंदाज. नाव आहे शैलेश. शैलेश आहेत का सुशांत आहेत? सुशांत जाधव मैदानाच्या आतमध्ये. पॉकेट कॉर्नरचा आयकॉन खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिलाच बॉल मिस टाइम आहे. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत नो मॅन्सलँड मध्ये. धाव मिळाली आहे एक. दुसरीसाठी वेगाने निघाले आहेत. पाहता पाहता दुसरी धावही कंप्लीट केली आहे. एक धाव शॉट आहे असा पंचांचा कॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये एकच धाव अंकित केली जाईल आणि एका धावेने एकंदरीत धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड विकेटने निलेश टू सुशांत. हे बॅटल रंगलंय. हे बॅटल मध्ये खूप मजा येईल. सुशांत जाधव म्हटलं ना तर मित्रांनो या आयोजनाच्या पाठीमागे प्रचंड मेहनत घेतली आहे या खेळाडूने. आज मात्र यासाठी केला होता अठ्यास की हा क्षण गोड व्हावा, आनंदाचा व्हावा, याच्यासाठी प्रयत्नवादी असलेला सुशांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साडिंग. बॅकफूट वरती गेल्यात. लेट कट मैदानाच्या आतमध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला अतिशय वेगाने एक क्रुशल मोमेंट वरती प्रहार केलाय. बॉल मात्र अडवण्यामध्ये यश मिळालंय. एक घेतली आहे. दुसरीसाठी निघाली आहेत. पाहता पाहता तिसरी घेतली आहे. थ्रो येईपर्यंत तिसरी कंप्लीट केली जाईल आणि एकंदरीत 3 धावेने धावसंख्या 10च्या घरामध्ये. 10 रन्स ऑन द बोर्ड. टीम रॉकफोर्ड रॉयल्स. आजच्या दिवसामध्ये महत्वपूर्ण मॅच आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश निघालेत. राऊंड विकेटने निलेशकडे लक्ष वेधलं गेलंय. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. बीट केलंय. पंचाकडे दाद मागितली होती. दाद फेटाळली गेली आहे. डॉट बॉलचा कॉल आलाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलेला आहे तो एकंदरीत 3 बॉल सातत्याने पाहायला मिळालाय. आपण चर्चा करतोय या मॅच कडे लक्ष वेधले गेले. धावफलकावरती 10. निलेश पुन्हा एकदा निघतील. चला निलेश थोडासा वेग घ्या. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. शरीरापासून लांब ठेवलाय. अवे फ्रॉम द बॉडी. एक धाव इथे वाईटच्या स्वरूपात अंकित केली गेली आहे. धावसंख्या 11. 11 रन्स ऑन द बोर्ड. यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. स्वतः फॉलो थ्रू मधून येईल. कॅरी करेल निलेश. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. शैलेश बॅक टू द पवेलियन. अडथळा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नाव आहे विशाल जाधव. तळदेव गटातील हा खेळाडू आहे. तळदेव या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. काल एका खेळाडूने चांगला खेळ केला. नाव आहे सौरभ जाधव. अतिशय सुंदर त्याची खेळी पाहायला मिळाली. आज विशालकडेही लक्ष वेधलं जाईल ऍज अ आयकॉन. मैदानाच्या आतमध्ये तो खेळताना पाहायला मिळालाय. रॉकफोर्ड रॉयल्स या संघाचे संघमालक ते देखील या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचंही स्वागत आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थाने सरळ हाताने या संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले गेले ते आमचे संजू बाबा गायकवाड, माजी सभापती महाबळेश्वर पंचायत समिती. आणि आपण विचार केला ना तर तापोळा साईड आणि माझ्या गावामध्ये तर खूपच विकास केला. दादांच्या नावाबद्दल मी नेहमी चर्चा केली आहे. देवळी या गावामध्ये विठ्ठल जाधवांसोबत त्यांनी केलेलं काम नेहमी आम्हाला पाहायला मिळालंय. यामध्ये दुमत नाहीये आणि जे चांगलं काम असेल त्याला कौतुक करायला काही हरकत नाहीये. शिंदे साहेब चर्चा होतीये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला इंडियन योद्धाज आणि त्याचबरोबर बेरीज वर्ल्ड दोन्ही टीमच्या संघनायकांना कॉल आहे. आमच्या पंचांशी कोऑर्डिनेट करा. टीमची लिस्ट ऍड करा. दोन्ही टीम ऍड करायच्या आहेत क्रिक हिरोज या ऍप वरती.
पुन्हा एकदा निघालेत राऊंड विकेटने निलेश. नवीन फलंदाज आलेत विशाल. हे बॅटल रंगेल. मैदानाच्या आतमध्ये विशाल या नावाची ओळख. हा खेळाडू फार डेंजरस आहे, हलक्यात घेऊ नका. विशाल जाधव पहिल्याच बॉल वरती चढवलंय आक्रमण. डीप मध्ये क्षेत्ररक्षक हातावरती घेईल, कॅच कॅरी करेल मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच म्हटलं आता ना, अक्षर कितीही सुंदर असलं, अरे अक्षर कितीही सुंदर असलं ना, तरी देखील खाडाखोडी केलेल्या अक्षराकडे पहिलं लक्ष जातं. चूक झाली आहे. माणूस कितीही चांगला असला, खेळाडू कितीही चांगला असेल, तरी देखील त्याच्या चुकीकडे पहिलं लक्ष जातं. आणि तेच होत असताना मैदानाच्या आतमध्ये विशाल जाधव बॅक टू द पवेलियन. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 3 रॉकफोर्ड रॉयल्स या टीमला. नचिकेतजी गायकवाड यांच्याकडे लक्ष वेधलंय. जे संघ मालक आहेत, ओनर आहेत, ते दाखल झालेत. त्यांचंही आपण कौतुक करूया. चर्चा राहिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे प्रशांत. वादळ आलंय. प्रशांत हा महासागर आहे. चर्चा होईल. या समुद्रामध्ये बरंच काही आहे, याची खोली मोजता येणार नाही. डीप मध्ये आहे, ताकद आहे. पहा, यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता, बीट केलाय, थांबवलंय, वेट केलाय. डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावसंख्या आहे ती 11. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा या धावफलकावरती आहेत. सुशांत जाधव मैदानाच्या आतमध्ये. आता हा खेळाडूवरती लक्ष वेधलं जाईल. असं म्हटलं आता ना, की आपलं घरट सोडून गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही. अनेक जण आता घर सोडून गेलेत, मात्र जे मैदानाच्या आतमध्ये, मला चर्चा होईल. हो, यावेळी कट केलाय. बाकफूट पॉइंट वरती गेल्यात. दीप बाकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली, दुसरी गाडी निघाल्यात. वेगाने जावं लागेल आणि दुसरी धावही कंप्लीट केली आहे. 2 धावा कंप्लीट करत असताना शिंदे साहेब, खऱ्या अर्थाने जयंत पाटलां साहेबांचा एक डायलॉग मला आठवला. पहा, पोरं शाळा सोडून गेलीत म्हणून शाळा कधी एकटी पडत नाही. हेडमास्तर आहे ना, तो नवीन विद्यार्थी घडवतो. मैदानाच्या आतमध्ये आता हेडमास्टरची इनिंग खेळावी लागेल सुशांतला. हो, याही वेळी पहा, कट केला. डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये येतील. एक धाव घेतली आहे. स्ट्राईक एंड वरती थ्रो आहे. थ्रो गॅदर करत असताना चुकी झाली आहे. या चुकीचा मापदंड 2 धावेने अंकित केला गेलाय. धाव संख्या 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचल्या. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा धावपलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. थेंबे थेंबे तळे साचे. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा, व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अधिकची एक्स्ट्रा रन आली आहे. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या आता 16 या आकड्यावरती आहे. 16 रन्स ऑन द बोर्ड. सुशांत जाधव हे नाव मैदानाच्या आतमध्ये आता घोंगावा घालण्यासाठी सज्ज झालंय. संयम पेशन्स ठेवावे लागतील. अजून एक ओव्हर. स्विच हिट. मैदानाच्या आतमध्ये दुधारी तलवार. लो फुल टचचा बॉल. त्याला सरळ शॉट थर्ड मॅन वन लाईनच्या बाहेर. सरळ सीमा पार. मॅक्सिमम चौकार. 4 रन्स. 4 धावेने धाव संख्या पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये लो फुल टचचा बॉल अल्टी पलटी पाहायला मिळाला. रिव्हर्स लॅप. आणि धाव संख्या 4 ने अंकित केली आहे. धाव संख्या 20 च्या घरामध्ये आल्या. येस,
चर्चा होतीये. चर्चा करूया. आज या महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 आणि या 6व्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने लिजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिले गेलंय ते श्रीकांत जाधव सर यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. मात्र त्यांचेच बंधू मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने सुशांत स्ट्राईक एंड वरती आहेत. गोलंदाजाच्या अगेन्स्ट अजय ओ यावेळी टाईप केला डीप मध्ये कवसला स्वीप कव्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी येथील एक धाव कंप्लीट केली आहे. 21 हा आकडा समोर आलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो यावेळी स्विंग आणि मिस. प्रशांत आहेत ना त्यांना अधिकच काही करता येत नाही. मोठे प्रहार करण्याऐवजी जर किंबहुना मी म्हणेन त्यांनी सिंगल डबल्स वरती भर दिला तर कुठेतरी संघाला चांगली धावसंख्या मिळू शकते. एकंदरीत धावसंख्या 21 ही धावफलकावरती आलेली आहे. 21 रन्स ऑन बोर्ड. चला आम्ही रिक्वेस्ट करत आहोत नेक्स्ट टीम बेरीज वर्ल्ड या टीमला मी हा कॉल देतोय. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा आणि त्याचबरोबर टीम इंडियन योद्धा याही टीमला आम्ही हा कॉल देतोय. जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. त्याचबरोबर गुताड गावचे युवा उद्योजक आणि एक चांगले व्यक्तिमत्व निखिल सरांचंही आगमन झालंय. त्यांचंही निखिल कदम यस त्यांचंही आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. या निखिल दादा. चला दोन्ही टीम्स इंडियन योद्धाज आणि बेरीज वर्ल्ड या दोन्ही टीमच्या संघनायकांना मी हा कॉल देतोय की आपण दोन्ही संघनायकांनी प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. आपल्या टीमचं नाव ऍड करणं फार महत्वाचं आहे. क्रिक हिरोज या ऍप वरती आपल्याला हे सर्व करायचं आहे. याची दखल घ्या याची नोंद घ्या. गोलंदाज नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मुख्तार आल्यात. त्यांच्या अगेन्स्ट सुशांत. चला थँक्यू. समोरच्या दिशेने जाऊया. महत्वपूर्ण मॅच आहे. मुख्तार यांच्या अगेन्स्ट सुशांत. हो पहिलाच बॉल फुलटॉसचा बॉल त्याला मात्र ऑन साईडला मिड विकेटला जोरकस प्रहार केला. नो बॉलचा कॉल आहे. ओ रनआउटची संधी आहे. ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. वाईडिश थ्रो इथे नो +1. पहिलाच बॉल संधी होती आणि आता येणारा बॉल असेल तो फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल फ्री हिट. मेजवानी आहे आज सॅटरडेचा दिवस आहे. कोण व्हेज खातो कोण नॉनव्हेज खातो. सिंगल डबल म्हटलं तर व्हेज, चौकार षटकार म्हटलं तर नॉनव्हेज. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण असा उल्लेख करूया. आणि आता इथे पहा येणारे बॉल जो आहे ना तो फ्री हिटचा आहे आणि स्ट्राईक एंड वरती आहे ते प्रशांतला संधी आहे या बॉल वरती आपली छाप सोडण्याचा. राऊंड विकेटने ओहो यावेळी बॅटची एज घेतली. तंत्रज्ञान प्लस स्लिप मध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो केलाय.
रॉंग एंड वरती थ्रो पाहायला मिळाला आणि जवळचा थ्रो करणं कधी अचूक असतं. तुमच्या जवळ जो स्टंप असेल ना त्याला हिट करणं पहिलं प्राधान्य दिलं जातं. मात्र यावेळी दूरवरच्या स्टंप वरती वेध घेतला. धावत संख्या वाढलेली आहे. धावत संख्या 24. 24 धावा. 3 फलंदाज बाद. सुशांत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. खोलवरचा बॉल होता यॉर्कर लेन, तो कर्षर गोलंदाजी आणि इथे डॉट बॉल. यॉर्करला खऱ्या अर्थाने चॉप करण्याचा प्रयत्न होता, बीट केलाय. डॉट बॉल आलाय, रोखलंय. ओ यावेळी ड्राईव्ह केला ओव्हर दी कव्हर्स. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, दूरवर आहे, अलॉंग द कार्पेट. फार वेगाने बॉल निघून जाईल का? नाही, अडवण्यामध्ये यश मिळालंय. 2 तर घेतल्यात, तिसरी साठी चपळतेने निघाल्यात आणि पाहता पाहता तिसरी धावही कंप्लीट केली आहे. एकंदरीत धाव संख्या 27 या आकड्यावरती आहे. असं म्हटलं जातं ना की मैदान के अंदर हर वक्त तैयार रहो. प्रत्येक वेळी तुम्हाला तयार राहावं लागेल, कारण की ज्या ज्या वेळी तुम्हाला संधी मिळेल ना त्याचा पुरेपूर फायदा घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून लांब ठेवलाय, पण आमच्याकडे वळाले सांगितले की हा बॉल वाईड आहे. मैदानाच्या आतमध्ये मुख्तार हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. सातत्याने शरीरापासून लांब ठेवण्याची एक चांगली स्ट्रॅटजी त्यांनी मांडली आहे आणि संघाचे संघमालकही आहेत. राऊंड विकेटने ते येत आहेत. हो, याही वेळी पहा कोणताही शॉट प्रेफर केला नाहीये फलंदाजाने. बॉल वेल लेफ्ट केला आणि इथे पंच सांगतायत की नाही, हा बॉल डॉट आहे. डॉटने एकंदरीत धाव संख्या 28 या आकड्यावरती आतापर्यंत स्तब्ध आहे. 28 धावा, षटक क्रमांक 4. आता मात्र तुम्हाला अटॅक करावा लागेल, मोठा प्रहार करावाच लागेल. सुशांत यांना मात्र आता आपल्या बॅट मधलं वारं खोदलावं लागेल. पुढचा बॉल प्रशांत, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, बीट केले. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती असताना अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. किंबहुना मी जर पाहिलं ना ज्या पद्धतीने तुम्हाला आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल हाताळतायत तुम्ही, खऱ्या अर्थाने प्री प्लॅन असणं गरजेचं आहे. कट हा एक चांगला उत्तर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट हाही एक चांगला आहे. स्क्वेअर ड्राईव्ह तुम्ही करू शकता. ते करत असताना तुम्हाला चांगल्या पद्धतीने बॉल पाहणंही तितकंच गरजेचं आहे. हो, यावेळी ऑन साईडला खोलवरचा बॉल होता. एकेरी धाव घेण्यामध्ये यश. थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालंय आणि त्याचा मापदंड दुसरी धाव वेगाने घेऊन पूर्ण करण्यामध्ये यश. नजर हटी, दुर्घटना घटी. धाव संख्या 30. 30 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय आणि 4 षटकाच्या पाठीमागे 30 धावा. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. लास्ट 2 ओव्हर मध्ये मी विनंती करेन, चला टीम इंडियन योद्धा आणि वर्ल्ड बेरीज या टीमला आम्ही इन्व्हाइट करतोय. बेरीज वर्ल्ड या टीमला आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. या बेरीज वर्ल्ड टीम आणि इंडियन योद्धा या टीमला हा कॉल आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस हा आपला असेल, याची नोंद घ्या, आपण दखल घ्या. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जाणार आहोत. अतिथी कक्षामध्ये आलेले मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत, याची दखल घ्या. चला मी निवेदन करेन, सन्माननीय श्री प्रमोद घाडगे सर, हा कॉल आपल्यासाठी आहे, आपण या. प्रसाद दादा शेलार, प्रशांत दादा शेलार, हा कॉल आपल्यालाही आहे. चला आपण या. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5 गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होतील. नाव आहे अकीब, हे नाव आलंय. समोर आहेत सुशांत. हो, यावेळी बागफूट वरती गेलेत. बागफूट पंच ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. हा कर्रारा प्रहार, चेंडू होईल सीमा पार, मिळतील धावा 4. मैदानाच्या आतमध्ये सुशांत जाधव यांचा हा ललकार पाहायला मिळालाय. त्या आलेत, त्यांनी सांगितलं अरे हौसले बुलंद रखो, कामयाबी तो खुद चल कर आएगी, मैदान के अंदर हर बार जीतो यही ललकार दी जाएगी. मैदानाच्या आतमध्ये ललकार दिली आहे. काळ कसोटीचा आहे, पण कसोटीला सांगा इतिहास संघर्षाचा आहे. संघर्ष हा कधी थांबणार नाही.
हो, ज्यावेळी मी बाद होणार तेव्हाच माझा संघर्ष थांबणार. इथे मात्र लढायचं आहे. हो हो हो, यावेळी लव फुल टॉसचा बॉल, सर्वाधिक लांबच लांब षटकार या झोन मध्ये आतापर्यंत अधिकचे षटकार आले नाहीयेत. मात्र सुशांत जाधव हे नाव मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालंय. त्याने सांगितलंय, अरे खबर तो कुछ और थी, खबर छुपाई गई, अफवाह फैलाई गई, मैदान के अंदर कहानी कुछ और थी और कहानी कुछ और बताई गई. जबरदस्त षटकार ठोकत असताना आपली कहाणी सांगतोय. पुढचा बॉल, सुशांत पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, पुन्हा एकदा चॉप केलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, तिसरीसाठी जातील का? नाही, दोनच धावा घेण्यामध्ये यश मिळवलंय. सुशांत जो करतो सर्वांना शांत, तो मैदानाच्या आतमध्ये लढतोय. सुशांत वैयक्तिक 14 बॉल आणि 30 धावेंवरती खेळी केली आहे. संघाची सांघिक धाव संख्या 42. सुशांत वा भाई वा, याने मन जिंकलेत. हो, यावेळी मात्र पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, थोडासा राईजही झालाय. व्हाईट बॉलचा कॉल आहे, पंच देत आहेत वन बाउन्स. 43 धावा या धावफलकावरती आल्यात. 43. चला, मागच्या बाजूला आमची एक पल्सर बाईक आहे, डॉमिनर आहे. त्या बाईकची चावी कोणीतरी आहे का? यस, बॅडेज आहे आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. सुशांत जाधव या खेळाडूकडे लक्ष वेधले गेले. तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती या खेळाडूला पाहू शकता. अतिशय सुंदर असा खेळाडू तो नेहमी आलाय. त्याने सांगितलंय, पहिल्याच फटक्यात जिंकण्याचा, फक्त पहिल्याच फटक्यात जिंकून बातमीची हेडलाईन न बघण्यापेक्षा 10 वेळा पराभूत होऊन 11व्या वेळी विजय म्हणजे मैदानाच्या आतमध्ये इतिहास गाजवणारे आम्ही आहोत, हे सांगत असताना एक जबरदस्त कॅमिओ पेश केला. शॉर्ट आणि स्वीट इनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. सुशांत जाधव बॅक टू द पवेलियन. 15 बॉलच्या पाठीमागे 31 धावा या फलंदाजाने केल्यात. वेल डन, एक्सिलंट बॅटिंग पाहायला मिळाली आहे. मात्र पहा, या बॉलच्या पाठीमागे ज्या पद्धतीने कॅच कॅरी केलाय, थोडीशी नाखुश होते आणि विकेटचं पतन झालंय. आता नवीन फलंदाज दाखल झाले आहेत, नाजिश. नाजिसला आता साजिश करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये ही साजिश फार महत्वाची आहे. इथे कुरघुडी करावी लागेल, कट रचावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये वाट दाखवायची नाही, तर वाट लावायची. आता कोण कोणाची कशी वाट लावेल हे पाहावं लागेल. नाजिश आउटसाइड द ऑफ स्टंप, बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, लॉंगॉपवरती क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतलेत वेगाने, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी कंप्लीट केली. वेल रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. धाव संख्येला वेग आलाय. धाव संख्या 45. 45 धावा. धावा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शेवटचे षटक हाताळण्यासाठी किरण आलेत.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चर्चा राहिली आहे. डेथ ओव्हरकडे वळूया. अंतिमचं षटक, लास्ट ओव्हर. किरण ऑन दी मार्क. गोलंदाजीच्या रनवेवरती आलेत. राऊंड विकेटने स्ट्राईकला फलंदाज. हो, खोलवरचा बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी बीट केलंय. डॉट बॉल आलाय. शेवटच्या षटकामध्ये डॉट बॉल नवसंजीवनी देत आहेत या टीमला. एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली ना तर 46 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते ऑफ स्टंप वरती. तिथून मात्र एक धाव अंकित केली गेली आहे. जबरदस्त प्रहार ओव्हर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक मॅक्सिमम ह्यूज षटकार क्रॅकिंग दाखवलंय आपली ताकद. पॉवरफुल हिटिंग. मैदानाच्या आतमध्ये आलेले फलंदाज पाहायला मिळाले ज्यांनी षटकार ठोकलाय ना. नाव आहे प्रशांत. वा, प्रशांतला बराच वेळ आपण पाहिलं या मैदानाच्या आतमध्ये. या विकेटची पूर्णपणे माहिती त्याने घेतली आहे आणि तदनंतर मात्र आता आक्रमणही केलंय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पहा, ट्रॅप करण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतले, दुसरीसाठी निघालेत, वेगाने आलेत आणि पाहता पाहता रनआउटची संधी. विकेटचं पतन. बॅक टू द पवेलियन जावं लागेल प्रशांत या बॅटरला. एकंदरीत धावसंख्या 54. 54 धावा या धावपलकावरती लगावल्यात. कुठेतरी वाटलं होतं की धावसंख्या 35 ते 40 धावांमध्ये रोखली जाते की काय, मात्र या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय या टीमने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मलिक दाखल होतील. धावसंख्या 54. 54 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. 54. चला थोडासा वेग घेऊया. किरण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर आलेले फलंदाज नाव आहे मलिक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शोएब मलिक यांचा खेळ फार सुंदर राहिला होता, मात्र ये मलिक काय करतील हेही पाहावं लागेल. मलिक आलेत मैदानाच्या आतमध्ये. डावकुरे हाताचे फलंदाज आहेत. खोलवरचा बॉल आहे, त्याच्यावरती प्रहार आहे. क्षेत्ररक्षक येतील दरम्यान मात्र एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. धावसंख्या 55. पुढचा बॉल पुन्हा एकदा पिचिंग लेग स्टंप वरती पाहायला मिळालंय. तदनंतर मात्र पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. क्लीन बोल्ड करत असताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय फलंदाज बाद. चला टीम्स, मी इन्व्हाइट करेन टीम इंडियन योद्धा आणि बेरीज वर्ल्ड या दोन्ही टीमच्या संघनायकांना आपण हा कॉल देऊया. आपण टॉस साठी जाऊया. चला टीम्स,
या सन्माननीय सुनील भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत हा शुभ पहिला टॉस. चला, बेरीज वर्ल्ड या टीमला आम्ही हा कॉल देतो आणि त्याचबरोबर इंडियन योद्धाज या टीमला हा कॉल आहे. चला या आपण टॉस साठी जाऊया. चला या दोन्ही टीम्स. चला, तुम्ही जास्तीचा वेळ घेतलात, आम्ही आता जास्तीचे प्रश्न विचारणार नाही, लगेच टॉस उडूया आणि त्याचा निर्णय येईल. या सुनील भाऊ या. हेड आणि टेल असा कॉल द्यायचा आहे. या बाजूला एक जण उभे राहा. हेड आणि टेल. आणि हेमंतजी शिंदे साहेब हे देखील आपल्यासोबत जॉईन होतील. लपून ठेवा, या असं लपून उडवा. हेड आणि टेल असा कॉल द्यायचा आहे. चला, कोण कॉल देत आहे? टीमचं नाव आहे इंडियन योद्धास. इंडियन योद्धास कॉल देतील. स्विन द कॉइन. असा कॉल आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये इंडियन योद्धास या संघनायकाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? बॅटिंग. कशी वाटते स्पर्धा? चांगली वाटते, एकदम चांगली, छान आहे. नियोजन छान आहे, चांगलं आहे. एकंदरीत किती धावा बनवशील बॅटिंग करत असताना? 70+ ट्राय करेन आम्ही पण. टीम मध्ये स्क्वॉड कसा बसवलायस? संघ मालक कसे आहेत? एकदम व्यवस्थित आहेत. एकदम व्यवस्थित. ऑल द बेस्ट तुम्हाला. जास्तीचा आता मी प्रश्न थोडीशी घाई करतोय. या बाजूला जाऊया. अनुभवी खेळाडू आहेत खऱ्या अर्थाने बेरीज वर्ल्ड. या टीमकडे लक्ष वेधलंय. टॉस जिंकला असता सर, काय निर्णय घेतला असता? बॅटिंग घेतली. आता फिल्डिंग करायची आहे. चालेल. किती धावामध्ये रोखणार? एक 60 धावाच्या आतमध्ये. त्यांनी 80-70-80 सांगितलेत. चेस करणार. अंडर एस्टिमेट करतात तुम्हाला? करतात. त्यांना तुम्ही दाखवून द्याल, यामध्ये दुमत नाही. ऑल द बेस्ट तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा असतील. आणि मान्यवरांनाही विनंती करूया की सुनील दादा या, आपलंही खूप खूप स्वागत आहे. आपल्याला मी विनंती करतो की आपण स्थानपन्न व्हा आणि जाऊया या नेक्स्ट मॅचच्या सेकंड इनिंगकडे. असताना गोलंदाजी विशाल. याही वेळी स्विच हिट. मैदानाच्या आतमध्ये बॅकलिफ्ट मारला होता क्षेत्ररक्षकाने, तिथून मात्र येतील डीप थर्डमॅनला बॉल. मात्र 1 2 4. पुन्हा एकदा एक कर्रारा प्रहार. चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. 4 रन्स. 4 धावेने आता धावसंख्येचं बेरीज वाढली आहे आणि ती जाऊन पोहोचली आहे सरळ 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये स्लोवर पद्धतीचे बॉल हाताळले जात आहेत. प्रणय दिनेश बावळेकर हे नाव मित्रांनो फार मोठं होणार आहे, यामध्ये दुमत नाहीये. आज क्रिकेटच्या पटलावरती वडिलांसोबत तो दाखल झालाय. दिनेश दादा यांचं फार मोठं क्रिकेटचं कारकीर्द राहिली आहे. अनेक काळ क्रिकेटची सेवा दिनेश दादा बावळेकर यांनी केली आहे. आणि पहा, स्वतःचा व्यवसाय सांभाळत असताना क्रिकेटचंही वेड आज जोपासलाय. आणि पहा, आपल्या बाळकडू आपल्या मुलालाही देत आहेत, त्यालाही आणि त्याचंही स्वागत आहे. 3 धावा एकंदरीत अंकित होतील. 51 धावा धावफलकावरती दाखल झाल्यात. 12 धावा धावफलकावरती. 12 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. विशाल जाधव पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, अनदर व्हाईट बॉल. आत्मविश्वास हा ज्यावेळी तुमच्याकडे लो असतो ना, त्यावेळी तुमची गोलंदाजी काहीशी अशी होते. म्हणून मनाची मरगळ आणि पायाची मुरगळ झटकून टाकल्याशिवाय माणसाला जाग येत नाही. आता तुम्हाला ती झटकून टाकावी लागेल. या सगळ्या बाबी पाहिल्या गेल्यात.
गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतिशय वेगाने बॉल हाताळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ती लाईन मिस करतोय. विशाल पुन्हा निघाल्यात. हो, यावेळी पहा हा राईज होणारा बॉल. यस, इथे बीट केलंय. घातक डिलिव्हरी, स्मेलर डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये प्रश्न विचारला होता, मात्र ही डिलिव्हरी फार सुंदर पाहायला मिळाली आहे. धावत संख्या एकंदरीत 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की करवतीने कधी खिळा ठोकता येत नाही. करवतीने कधी खिळा ठोकता येणार नाही. पहा, इथे आणखी एक जबरदस्त प्रहार आहे. ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल. पहा, मी मगाशी उल्लेख करत होतो की करवतीने कधी खिळा ठोकता येत नाही, तर हातोड्याने कधी लाकूड तुम्हाला कापता येणार नाही. म्हणून गरज, वेळ आणि महत्व, आपली क्षमता तेव्हाच दाखवा ज्यावेळी तुमची गरज आहे. आता मैदानाच्या आतमध्ये 56 धावा बनवायच्या आहेत ना, तर याच्यासाठी फलंदाजालाही क्षमता दाखवावी लागेल आणि गोलंदाजाला दुप्पट क्षमता दाखवावी लागेल. प्रयत्न जास्तीचे करावे लागतील. हो, यावेळी पहा जसे शब्द पडतायत तसा डॉट बॉलही आलाय. षटक क्रमांक पहिले समाप्त झालाय. धावफलकावरती धावत संख्या 14 या आकड्याकडे पाहिलं ना, तर आमचे अध्यक्ष महोदय यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्माइल आहे. प्रेमाचा आकडा आहे ना. 14 फेब्रुवारी. शिंदे साहेब, 14 आकडा आपण पाहिला. 14 या आकड्याबद्दल आम्ही चर्चा करतो. तर भारताचे 14वे पंतप्रधान 2014ला आले. मॅजिकल फिगर. गुजरातचे 14वे मुख्यमंत्री राहिले होते. म्हणजे एखाद्या माणसाच्या नशिबी 14 आकडा किती लकी ठरलाय. मात्र पुलवामा हमला देखील 14 फेब्रुवारीला झालाय. ब्लॅक डे म्हणून आम्ही ओळखला जातो. या सगळ्या बाबी आहेत 14 या आकड्याबद्दल. मात्र जाऊया षटक क्रमांक 2 वरती. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती येईल गोलंदाज मुर्तुजा. वा, मुर्तुजा हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणि शेन वॉन अशी देखील उपमा दिली गेली आहे, म्हणजे लेग ब्रेकचा जादूगार. मैदानाच्या आतमध्ये जादूगार आपली जादू तेव्हाच दाखवतो ज्यावेळी सगळे अचंबित होतात. पहा, इथे अचंबित करतील का? गोलंदाज निघालाय राऊंड विकेटने. मुर्तुजा महत्वपूर्ण गोलंदाज आहेत. पहा, निघालेत. पिचिंग लेग स्टंप वरती आहे. फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केलाय. वा भाई वा, कमबॅक करून देणार का हा गोलंदाज? पाहावं लागेल. पहिला बॉल डॉट आलाय. किंबहुना हातभर वळवण्याची क्षमता दाखवेल का? तितकंच महत्वाचं आहे. मुथय्या मुरलीधरनचा आपण अनेक वेळा रेकॉर्ड पाहिलेत. आणि अध्यक्ष महोदय यांच्या टीमचा हा खेळाडू. यस, जीएम या टीमचा हा खेळाडू. वॉन आलाय, तो वॉन करतोय. स्विच हिट, कर्रारा प्रहार, काटाकीर मैदानाच्या आतमध्ये फेकून दिलाय सरळ सीमा पार. चौकार, 4 रन्स. अध्यक्ष महोदय, असं म्हटलं जातं ना की तळहातावरती नशिबाच्या रेषा ह्या परमेश्वराने दिलेल्या आहेत, मात्र त्याच तळहातांच्या पुढे बोट दिले आहेत. ते सांगितले की कर्म कर, नशीबही चमकेल. चांगल्या बोटाने तू चांगली कर्म कर, चांगलं कार्य केल्यानंतर यश मिळत असतं. नशीब साथ तेव्हाच देईल ज्यावेळी तुझं मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ होईल. पहा, चर्चा होईल. ओहो, यावेळी खोलवरचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स लॅपचा फटका. जबरदस्त फलंदाजी राहिली आहे. अजय या बॅटरने लगातारचे चौकार ठोकण्यामध्ये एक वेगळा विक्रम करण्याचा प्रयत्न केलाय. 19 धावा धावपलकावरती आहेत. 56 धावा या तुम्हाला बनवायच्या आहेत. मात्र त्याच्या समेत आता फलंदाजीसाठी आलेला अकीब याच्याकडेही लक्ष वेधलं गेलंय. पहा, शरीराची देहबोली उंच मारा खेळाडू आहे. पुन्हा एकदा स्विच हिट. मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकही बीट, फलंदाजही बीट आणि बॉल मात्र सरळ लॉंग स्टॉपला बाईटच्या स्वरूपामध्ये. मिळतील धावा 4. चौकार. चला, मैदानाच्या आतमध्ये अकीब यांचं नशीब बलवंतर आहे. धावा 4 मिळाल्यात त्या बाईटच्या स्वरूपामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा मुर्तुजा निघाल्यात.
द विकेटने. हो यावेळी पहा कोल्वरचा बॉल बीट केलाय, डॉट बॉल आलाय. कीप. या फलंदाजाला बीट करत असताना मुर्तुजा यांचा आत्मविश्वास आहे ना तो डबल वाढला असेल. दोन्ही खेळाडू एकाच टीम मध्ये खेळत असताना पाहायला मिळाले अनेक काळ, म्हणजे एकामेकाला प्लस मायनस माहित आहे, डावपेच माहित आहेत, एका टीम मध्ये अनेक काळ खेळलेत, कोण किती कुठे स्ट्रॉंग आहे हे डीएम या टीमचे दोन्ही खेळाडू आहेत, जीएम या टीमचे. येस, गवळी मुल्ला या टीमचे खेळाडू आहेत. कोल्वरचा बॉल, ओठ बॉल, ओठ बॉल, सुपर डिलिव्हरी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑफ द स्टंप, तिथून मात्र यष्ट्यांचा वेध. प्ले ऑन मिस, यष्टी क्लीन बोल्ड केली आहे. पहा म्हणूनच म्हटलं आता ना की छापा काटा करून नशीब ठरवायचं नसतं, की मैदानाच्या आतमध्ये आपलं कर्म इतकं चांगलं करायचं ना की आपल्या वाटेत आलेले सर्व काटे बाजूला काढून छाप आपली टाकायची. छाप टाकली आहे मैदानाच्या आतमध्ये. मुर्तुजा या गोलंदाजाने छाप टाकली आहे, विकेट मिळवलाय. कमबॅक आता इथून सुरू झालाय. आयुष्याच्या वाटेवरती तुम्हाला कमबॅक केव्हाही करता येतं, तिथून तुमचा श्री गणेश. आता सुरुवात करावी लागेल. चला वेग वाढवा. धावत संख्येकडे वळूया. धावत संख्या 23, 23 धावा धावफलकावरती लगावल्यात. येणारे बॉल 24 आहेत, बनवायचे आहेत 33 धावा. 33 33 धावा बनवायच्या आहेत 24 बॉलच्या पाठीमागे. या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने मुर्तुजा या गोलंदाजाने शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवत असताना मोमेंटो शिफ्ट केलाय या मॅच कडे. डीएम बॉयज या बॉयज कडे बघितलं गेलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश दाखल होतील. निलेश कडे लक्ष वेधलं गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आता नवीन गोलंदाज दाखल होईल. नाव आहे नाजिश, महत्वपूर्ण गोलंदाज. नाजिश उस्मान मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रिदम मध्ये आली ही मॅच. महत्वाची मॅच आहे. 24 बॉल ताकदीची गरज आहे. सहजी विजय मिळवून देणार नाहीये गोलंदाजी करणारी टीम, तर फलंदाजी करणारी टीम कमी नाहीये, तीही सहजी पराभव स्वीकारणार नाहीये. दोघांमध्ये लागली आहे चुरस. प्रोडक्शन दिलं गेलंय. पहा 38 सर्कल मध्ये आपण पाहिल्यानंतर एक क्षेत्ररक्षक पॉइंटला, एक क्षेत्ररक्षक फर्स्ट स्लिप मध्ये तो थोडासा गली पॉइंटला आहे. दुसराही ओहो इथे अधिकची एक्स्ट्राची स्लिप घेतली आहे. एक क्षेत्ररक्षक शॉट बॅकवर्ड पॉइंटला आहे. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक. पहिला बॉल, ओहो पहिलाच बॉल बीट केलाय. मॅच ऑन झाली आहे. मॅच आता इथून खरी सुरुवात झाली आहे. येणारे बॉल 23 बनवायचे आहेत 33. 23 बॉल 33चं समीकरण. 23 बॉल्स 33 रिक्वायर्ड रन रेट आहे. म्हणूनच म्हटलं आता ना दुसऱ्याला समजवण्यापेक्षा स्वतःला आरशामध्ये पाहणं नेहमी योग्य. कोल्वरचा बॉल आहे पुन्हा एकदा ऑन साईडला, दूरवर आहे क्षेत्ररक्षक येईल मिड विकेट मध्ये. प्रोडक्शन आहे, थोडं फॉर्मलिंग पाहायला मिळालंय. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. येणारे बॉल 22 बनवायचे आहेत 32. 22 बॉल आणि 32चं इक्वेशन समोर आलंय. 22 बॉल्स. महत्वपूर्ण गोलंदाज इन ऍक्शन मध्ये नाजिश हे नाव उल्लेख घेतलं गेलंय. द विकेटने समोर फलंदाज. ओ यावेळी निलेशचा ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय. ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स प्रोडक्शन दिलं गेलंय. क्षेत्ररक्षक येतील. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. पाहता पाहता दुसरी धाव कंप्लीट केली आहे. येणारे बॉल 21 बनवायचे आहेत 30. 21 बॉलच्या पाठीमागे 30 धावा हे समीकरण समोर आलंय. 21 बॉल. हा बॉल जर डॉट आला ना तर कमबॅक करते टीम, पाहावं लागेल. मात्र हा बॉल वरती मोठा प्रहार येईल का? गोलंदाज निघालेत. ओहो यावेळी शरीराचा वेध बीट केलाय. पंचाकडे दात मागितले, दात फेटाळून लावली आहे. विकेटचं पतन होणार नाहीये. 20 बॉल आणि 30 ची गरज. पुन्हा एकदा थरार मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत 26 धावा धावपलकावरती आहेत. पहा नवीन कपडे घालून रुबाब दाखवण्यामध्ये काय मजा नाहीये.
मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉल मध्ये जो रंगतदार खेळ आहे ना तो पाहण्यामध्येही एक वेगळा रुबाब आहे. पहा हो यावेळी आणखी एक आसमानी ठोला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या बॅटचा बोलबाला षटकार सिक्सर. आजच्या दिवसामधील सर्वाधिक लांबच लांब षटकार ठोकला या फलंदाजाने. नाव आहे निलेश. मॅच ऑन झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल निलेश आता मात्र आक्रमक होत आहेत. निलेश यांची गोलंदाजी बहरली आहे. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 19 बनवायचे आहेत 24. 19 बॉल आणि 24चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये क्रुशल मॅच आहे. या बॉल वरती काय घडेल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ओव्हर द विकेटने फलंदाज निघालेत. माफ करा गोलंदाज आहेत. नाव आहे नाजिश. स्ट्राईक एंड वरती निलेश. चेंज ऑफ पेस बीट केलाय. थर्ड बॉल आलाय. येणाऱ्या बॉल आहेत शिल्लक 18 बनवायचे आहेत 24. 18 बॉल आणि 24चं इक्वेशन. चला मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज दाखल झालेत. मुर्तुजा पहिला बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. हा बॉल वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल. सातत्याने चर्चा राहिली आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये बिहाइंड द विकेट यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये असलेला खऱ्या अर्थाने अनुभव फार मोठा आहे या खेळाडूकडे. नाव आहे संदीप जाधव. तो बरंच काही मागून सांगतोय. मुर्तुजा निघालेत पुन्हा एकदा. हो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. बनेल प्रेक्षक. बॉल सरळ सीमा पार आला ना तो एक क्रॅकिंग मनमोहक षटकार सिक्सर. पहा क्रिकेटचा खेळ हा त्या बुद्धिबळाच्या खेळासारखा आहे. मैदानाच्या आतमध्ये जर टिकून राहायचं असेल ना तर चाली चालत राहावं लागेल. षटकार आलाय. मुर्तुजा पुन्हा एकदा निघालेत. ओद विकेटने हो यावेळी गरकी घेतले फिरकी घेतले. फलंदाजाला बीट केलाय. डॉट बॉल आलाय. मॅच ऑन होते की काय. येणारे बॉल शिल्लक आहेत इथून पुढे 16 बॉल 17ची मॅच. स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय. नाव आहे अजय. एक जबरदस्त बॅटिंग चा कॅमिओ पेश करताना अजय. हो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. ओ कॅच ड्रॉप झाली आहे. पहा इथे रनआउटची संधी होती ती मिस केली आहे. येणारे बॉल 15 बनवायचे आहेत 15 रनअप बॉल. प्रत्येक बॉल वरती सिंगल. 15 बॉल आणि 15ची गरज.
महत्वपूर्ण मॅच आहे. प्रत्येक मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जावी हीच इच्छा आहे. 15 बॉल आणि 15ची गरज. 15 बॉल 15चं इक्वेशन मृत्यूचा निघाल्यात. समोर आहेत अजय. ओहो यावेळी पहा मिस केलंय, प्लम केलंय मैदानाच्या आतमध्ये. सरळ यष्टीचित लेग बिफोर. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये अजय नावाचं वादळ शमवलं गेलंय, थांबवलं गेलंय. पहा मुर्तुजा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आल्यात आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. लगातारचे 2 विकेट मुर्तुजा याच खेळाडूने काढून दिल्यात. का म्हटलं आता मला शेनवॉन याचं तंतोतंत उदाहरण या खेळाडूने दिलं गेलंय. जबरदस्त गोलंदाजी. म्हणून म्हटलं आता ना की 100 लोकांच्या शर्यतीमध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. ते केलंय या गोलंदाजाने. मात्र मैदानाच्या आतमध्ये अजय या बॅटरने धावफलकावरती धावसंख्या एकंदरीत 23 बनवल्या होत्या. नवीन फलंदाज आता दाखल होतील. क्रमांक 4 वरती वाडा या गावाला बिलॉंग करणारा तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तेज पसरावं लागेल, मेहनत करावी लागेल. मृत्यूच्या मैदानाच्या आतमध्ये नेहमी पॉझिटिव्ह इंटेंटने गोलंदाजी केली आहे. ओव्हर द विकेटने मृत्यूच्या द बॉल. हो यावेळी पहा वेल लेफ्ट केला. हा डॉट बॉल आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल ना तर तुम्हाला नक्कीच मार्ग सापडत असतो. आणि जर तुम्ही ठरवलं की मला हे करायचंच नाही तर मार्गच सापडणार नाही. आता तोच प्रयत्न इथून पुढे केला जाईल. काय घडतंय? मृत्यूजा पुन्हा एकदा निघालेत. 13 बॉल 15ची गरज. हो यावेळी ऑन साईडला खेळलाय. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत. विशाल येतील, कॅरी करतील, थ्रो करतील. येणारे बॉल शिल्लक आहेत 12. बनवायचे आहेत धावा 14. 12 बॉल 14ची मॅच. चला अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज टीम. चला बॅट्समन आपण लगेचच ताबा घ्या. चर्चा थांबवा. अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. चला बॉलिंग टीम हा कॉल आपल्यालाही आहे. आपणही अधिकचा वेळ घेऊ नका. स्टार्टर जे आहे तो संघनायक घेत असतो. तो त्याच्या पद्धतीने निघत असतो. 11 कॅप्टन होणं कुठेतरी चुकतं. क्रिकेटमध्ये 11 कॅप्टन नको आहेत आम्हाला. आम्हाला एकच कॅप्टन पाहिजे. तो निर्णय घेईल. कॅप्टनची व्हॅल्यू तेव्हाच वाढते ज्यावेळी क्रुशल क्षणी तो मैदानाच्या आतमध्ये. हल्ली क्रिकेटमध्ये आपण शिंदे साहेब पाहिलं ना, अनेक खेळाडू येतात. टॉस साठी एक येतो, तदनंतर मात्र कॉमेंटेटरशी बाईट देण्यासाठी एक येतो. हे चालत नाही क्रिकेटमध्ये. तुम्हाला प्रोफेशनलकडे क्रिकेटकडे जायचं आहे तर तुम्हाला ते शिस्तीमध्ये खेळ करावा लागेल. आणि तो करत असताना मात्र आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज नाव आहे संदीप जाधव. अनुभवाकडे गेलेत. मैदानाच्या आतमध्ये संदीप जाधव सोशलचा हा खेळाडू आहे. अनेक काळ क्रिकेटचा दर्जा वाढवलाय. एक वेल फिट खेळाडू. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अडवण्यामध्ये यश मिळालंय. 1 धाव मिळाली आहे. म्हणजे येणारे बॉल शिल्लक आहेत 11. बनवायचे आहेत 13. 11 बॉल 13चं इक्वेशन. संदीप जाधव यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं, एकदा ड्राईव्ह मध्ये गाडीमध्ये बसलो होतो, त्यांनी सांगितलं की आपल्या चुका ज्यावेळी तुम्हाला लक्षात आल्यात ना तदनंतर मात्र तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. आपली होणारी चूक ही ज्यावेळी तुम्हाला लक्षात येते ना त्यावेळी नियतीही तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करत असली ना तरी देखील तुम्ही जिंकणार. मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल 13ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. मॅच बदलली आहे. मॅच बदलतीये. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चर्चा राहिली आहे. हो यावेळी पहा आउटसाइड द ऑप्शनचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी. ओ इथे 1 धाव कंप्लीट केली आहे. एखाद्याची झेप घेऊन मैदानाच्या आतमध्ये एखाद्याची झेप बघून आकाशात भरारी घेण्याची जिद्द म्हणजे क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये त्याने चांगला खेळ केला तर मलाही करावा लागेल. हेच ध्यानात घेऊन क्रिकेटचा काळ आपण रंगवत असतो. पुढचा बॉल संदीप. हो पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. मैदानाच्या आतमध्ये या ओव्हर मध्ये आलाय तो वाईट.
येणारे बॉल आता शिल्लक आहेत इथून पुढे 9 बनवायचे आहेत 12. 9-12चा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये. नऊ बॉल 11ची गरज. 9 बॉल 11. ओहो याही वेळी पहा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. रनआउटची संधी आहे. चुकी झाली आहे. शॉर्ट लेग मध्ये असलेला क्षेत्ररक्षक त्याच्याकडून चुकी झाली आहे. एकेरीला दुहेरीमध्ये या चुका टाळाव्या लागतील. तुम्हाला वाईट बाईच्या धावा अंकित केल्या गेल्या 2. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 8. 8 बॉल 9ची मॅच. हा पराभवाची भीती कधीच कुणी बाळगू नये. एक मोठा विजय अनेक पराभव पुसून टाकतो. ओहो स्विंग आणि मिस. कम्मालीचा बॉल हाताळलाय संदीप जाधव. म्हणूनच म्हटलं आता ना डोंट जज बुक इन कव्हर. मैदानाच्या आतमध्ये पुस्तकाला त्याच्या कव्हर वरून ओळखण्यामध्ये कुठेतरी चूक करू नका. आतमध्ये भरपूर काही आहे. संदीप जाधव हे कोड आहे ना, सोपं नाहीये. क्रिकेटचा अनुभव फार दांडगा आहे. ओहो यावेळी पहा शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्याला फॉलो केलाय. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील. अडवण्याचा प्रयत्न एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. पहा इथे चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं ते झालं नाहीये. आता मॅच फसली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 बनवायचे आहेत 7. अंतिमचं षटक डेथ ओव्हर. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोणता गोलंदाज येईल हेही पाहावं लागेल. 6 बॉल आणि 7ची मॅच. मैदानाच्या आतमध्ये मलिक द मॅन डिफेंड करेल का या 7 धावा. प्रयत्न हाच असेल का पाहावं लागेल. राऊंड विकेटने तो आलाय. गोलंदाजीच्या रनवेवरती स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय. नाव आहे निलेश. च्या खेळाडूने षटकारही लगावलाय. मैदानाच्या आतमध्ये आता 6 बॉल आणि 7ची गरज आहे. एक हाय व्होल्टेज थरा राऊंड विकेटने. पहिला बॉल. हो लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. पहिलाच बॉल बीट केलाय. डॉट बॉल आहे तो ओव्हर द विकेटने आलाय. कट गोलंदाजी ही 100% होणार. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. त्याने सांगितलंय अरे नशिबावरती अवलंबून राहण्यापेक्षा मेहनतीवरती अवलंबून राहू. नशिबाचे 99% जरी तुमच्या बाजूने असतील ना 1% माझ्या बाजूने आहे तो मेहनतीचा आहे. आणि सन्माननीय परवेज भाई आहेत त्यांचा हा सुपुत्र आहे. वा भाई वा अनुभव आहे. पुढचा बॉल ओ यावेळी पुल केलाय. सक्सेसफुल होईल का. ओ बॉल मात्र सरळ सीमारेषे पार. षटकार सिक्सर. मॅच ऑन झाली. मॅच आता बनली आहे. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत 1. सुपर ओव्हर होईल का पहा. अनेक जण म्हणत असतील की मॅच गेली आहे. मात्र गोलंदाजाला एवढा विश्वास आहे की अनेक जण माझ्या पराभवाची वाट पाहत आहेत मात्र मी अजून हरलो नाहीये. पहा नशीबही तुला हरवेल ज्यावेळी प्रयत्न तुझे 100% असतील. आज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न 100% सक्तीचे द्यावे लागतील. गोलंदाजामध्ये ती धमक आहे. पहिला बॉल आपण पाहिलाय. पहा पुढचा बॉल. हो यावेळी हलक्या हाताने. मी म्हणेन कॅप्टन्सी मध्ये कुठेतरी कमतरता पाहायला मिळाली. 1 धाव आहे आणि तुम्ही बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक ठेवलेत. दरम्यान मात्र विजयी संघाचा आपण करूया अभिनंदन. पराभूत संघाला येणाऱ्या वाटचालीसाठी देऊया खूप खूप शुभेच्छा. वेल डन. मात्र या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच चला दोन्ही टीम एका लाईनअप मध्ये या. शिस्तीमध्ये या प्लीज. दोन्ही टीमला आम्ही हे कॉल देतोय एका लाईनअप मध्ये या आणि शेक हँड करूया. तदनंतर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देतो आहोत. नाव आहे अजय. अजय या आपल्याला दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅच. याची नोंद घ्या. चला नेक्स्ट टीमच्या टीमने लगेचच मैदानात